रास्ता रोककर थ्रेशर चलाने का आरोप, 2 एकड़ धान की फसल बर्बाद होने का दावा, न्याय न मिलने पर 15 दिन में आत्महत्या की चेतावनी। गोंदिया महाराष्ट्र में गोंदिया जिले के खुर्शीपार गांव से एक गंभीर मामला सामने आया है। एक किसान ने आरोप लगाया है कि पड़ोसी किसान ने जानबूझकर खेत का रास्ता रोककर उसकी खड़ी धान की फसल में थ्रेशर मशीन चला दी, जिससे लगभग 2 एकड़ फसल बर्बाद हो गई। पीड़ित किसान का कहना है कि घटना के बाद उसने प्रशासन से शिकायत की, लेकिन एक महीने बीत जाने के बाद भी कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। किसान ने जिलाधिकारी और तहसीलदार कार्यालय में लिखित शिकायत दी है। किसान का ये भी आरोप है कि घटना के बाद संबंधित व्यक्ति ने उसे जान से मारने की धमकी दी, जिससे परिवार में भय का माहौल है। मंडल अधिकारी द्वारा किए गए पंचनामे पर भी किसान ने सवाल उठाए हैं। उनका कहना है कि वास्तविक नुकसान से कम आकलन किया गया है, जिससे उन्हें उचित मुआवजा नहीं मिल पाएगा। न्याय न मिलने पर किसान ने आगामी 15 दिनों के भीतर परिवार सहित आत्महत्या करने की चेतावनी दी है। इस चेतावनी के बाद क्षेत्र में हड़कंप मच गया है। प्रशासन की ओर से मामले की जांच की बात कही जा रही है। आत्महत्या किसी भी समस्या का समाधान नहीं है। यदि कोई व्यक्ति मानसिक तनाव में है तो तुरंत स्थानीय प्रशासन, परिजनों या हेल्पलाइन से संपर्क करना चाहिए। मी हेमलता रमेश चौहान, माजी सरपंच खुर्शीपार। ज्या वेळेला इथे ही घटना घडली त्यावेळेला मी सरपंच या पदावर कार्यरत होती। त्यावेळेला श्री चोपलाल राणेजी, त्याच्यानंतर रमण राणेजी, लक्की राणे आणि बाबूलालजी तुरकर हे इथं आणि बाकीचे शेतकरी इथं आले होते। त्यावेळेला मंडळ अधिकारी मॅडम आल्या होत्या आणि आमचे पटवारी साहेब गुप्ताजी पण आले होते आणि येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी करून ते त्यांच्यासोबत निघून गेले, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला नाही किंवा कुठेही सही घेतली नाही कोणत्याही कागदावर, किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही इथं केली नाही। आणि मला वाटते त्यांनी टेबलवरच पंचनामा केला। सरपंच उपस्थित असताना आणि बाकीचे शेतकरी उपस्थित असताना त्या वेळेला कुणाचीही सही घेण्यात आली नाही आणि जाऊन फक्त ते बाबूल नेताजी त्यांनी आधीच बऱ्याचशा पांधन रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, त्यांची सही घेऊन त्यांनी तिकडेच पंचनामा केला असेल आणि टेबलावरच पंचनामा झालेला असेल असं वाटते, कारण जागेवर सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा झालेला नाही। तुम्ही काय सांगाल की तुमच्या शेतामध्ये धान पडलेलं आहे, ते का बरं कापलं नाही तुम्ही? माझ्या शेतात धान पडलेला आहे। सामने गैर अर्जदार हा धान काढण्यास रोकत आहे आणि शेतात पूर्ण धान पडलेलं आहे आणि मी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारला अर्ज केले असता मंडळ अधिकारी आणि पटवारी आलेले होते, पर त्यांनी पंचनामा केला नाही आणि खोटा पंचनामा करून सरी केस रद्द केले। तरी आपल्याला शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही। यासाठी आम्ही आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे। गैर अर्जदार रमणलाल चोपलाल राणे आणि कीर्ती राणे तर चोपलाल चिंदू राणे यांनी सदर पैसे याने प्रशासनाला पैसा देऊन झुटा प्रस्ताव पंचनामा केला। सदर अगर 15 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व परिवार आत्महत्या करू असं आम्ही शासनाला विनंती करतो। सर्व शासन जबाबदार राहील आणि माझ्या घरी नरेंद्र जोशीराम लीलाधर चांबलाटे हा वारंवार शिवागाळ करतो। रमण राणे हा त्यांना दारू पाजून सरी माझ्या शिवागाळ करतो आणि माझ्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अशी धमकी देतो। अगोदरच माझ्यावर गुन्हा दाखल झालेला एट्रोसिटीचा, आणखी किती वेळा करतील हे मला काही समजत नाही। महात्माराव रानडले खुर्शीपार, रमण राणे आणि कीर्ती राणे यांनी मला ट्रॅक्टर चालू होता त्यावेळेस अडवले आणि शेतामध्ये तुमची पांदी नाही आहे, तुम्ही माझ्या वारात जाऊ नका शकत असा धमकी दिला, मारण्या पिटण्याची कांड करेंगे की धमकी देते। आणि आमच्या जबरदस्तीने आमचा धान कापून नेला आणि ट्रॅक्टर नेला आणि मारण्या पिटण्याची धमकी देत होते सर। खैरलांची सरकार कांड करून असे म्हणत होते सर, तर त्याच्यापासून भीती आहे सर।
याबद्दल तुम्ही शासनाशी काय मागणी करा? शासनाचा न्याय मिळावा म्हणून मान्य करतो. आणि कोणी पंचनामा वगैरे करायला आले होते का? आले ते सर, मग तलाठी आणि हे आले होते, पंचनामा केला नाही सर. गावकरी लोक होते, सरपंच साहेब होते, पटवारी होते, तहसीलदार, कुणाची सही घेतली नाही, पंचनामा झालाच नाही सर.